रुपये पाहिजे, 100 रुपये खाण्यासाठी. इथे मगर आहे, तर 100 रुपयेच बजेट होतं माझं म्हणून मी घरनं प्यायची बाटली पण आणलेली. पण तर आपण आलेलो आहोत आता चिंचवडमध्ये. तर ही आहे खाऊगल्ली, खूप सारी दुकानं आहेत इथे. हिटलेस कर्ल्स केलेत मी, जर कोणाला हवे असेल तर मी करून पण देऊ शकते तुमचे. आणि आपण आता जातोय खाऊगल्लीमध्ये. 100 रुपये पाहिजे, 100 रुपये पाहिजे, 100 रुपये खाण्यासाठी. आता सडनली मी असं ठरवलेलं आहे की मी आता या खाऊगल्लीमध्ये या 100 रुपीजमध्ये काय काय खाऊ शकते आणि ते किती छान लागेल. मी त्याला रेट करणार 10 आउट ऑफ. तर बघूया कसं होईल. मला विचारा की तुला पाणी हां आता झाली आहे पाणीपुरी खाऊन. आता खाणार आहे आपण कच्ची दाबेली. कच्ची दाबेली होती 30 रुपयाची, पाणीपुरी होती 20 रुपयाची. टोटल झाले 50 रुपये, उरले फक्त 50 रुपये. आता मला माहीत नाही मी धड 50मध्ये काय खाणार. पराठा 60ला आहे, पुलाव 80ला आहे, पावभाजी 70ला आहे, 50मध्ये फक्त मसाला डोसा आणि लोणी स्पंज डोसा आहे. तर मग मी लोणी स्पंज डोसा घेते. मला असं वाटलं होतं की 20 रुपयाची पाणीपुरी, 20 रुपयाचं कच्ची दाबेली, 20 रुपयाचं कुल्फी, 20 रुपयाचं असं मी 5 गोष्टी तरी खाऊ शकते. पण मी फक्त 100 रुपयेमध्ये एक कच्ची दाबेली, एक पाणीपुरी, आता एक स्पंज डोसा एवढंच खाणार आहे. 100 रुपयेच बजेट होतं माझं म्हणून मी घरनं प्यायची बाटली पण आणलेली. पण पाणी पण संपलं, माझं मला घ्यावंच लागलं. शेवटी माझा प्लॅन होता 100 आईस्क्रीम वगैरे खायचं, पण आता काय आहे, पैसे तेवढे राहिलेले नाही आहेत माझ्याकडे. त्यामुळे आता ठीक आहे, फक्त बजेट वाढवून 120 रुपये बजेट आहे आपलं ॲट दी एंड. तर इथे आलो आहे आपण आणि इथे असं म्हणतात की इथे मगर आहे. तर आता मी दाखवणार की तुम्हाला सर्वांना मगर. ही बघा मगर, हीच ती मगर. कशी वाटली मगर? आणि अशा प्रकारे आपला व्लॉग संपला आहे. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्लॉग सोबत. स्टे ट्यून, बाय बाय.